आई बायको पळून गेली. मोहनने रडत रडत गावाकडे असलेल्या आपल्या आईला फोन लावला. हेच होणार होतं बाळा. तिचं आधीपासूनच लक्षणं दिसत होती. ती जेव्हा पहिल्यांदा तिच्या माहेरी निघून गेली होती तेव्हा तिला परत बोलवण्याची चूक केली नसती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. मग मोहनने त्याचा फोन बंद केला आणि दुसऱ्यांदा पोलीस स्टेशनला फेरफटका मारण्यासाठी निघाला. मोहनला आजही त्याच्या लग्नाची पहिली रात्र आठवणीत होती, जेव्हा सुनीता त्याची बायको म्हणून घरी आली होती. सुनीता 18 वर्षांची असेल. लग्नानंतरचं पहिलं वर्ष तर तिचं चूल सांभाळण्यामध्येच निघून गेलं. आई मोहनवर सारखी ओरडत असायची, माझ्यावर रागराग करायची आणि म्हणायची, नेहमीच तू तुझ्या बायकोला रूममध्ये घेऊन काय करत असतोस? आपल्या शेतामध्ये जो भाजीपाला लावला आहे त्याच्याकडे पण जरा लक्ष देत जा. तुझे वडील आणि तुझा लहान भाऊ रात्र दिवस शेतामध्ये राबत असतात. ते तिकडेच पडून असतात. दिवसभर शेतामध्ये राबायचं आणि नंतर भाजी मंडईत पोचवायची आणि रात्रीच्या वेळेस जनावरांपासून त्या भाजीची राखण करायची. हे सगळं काम ते दोघं करत असतात. जेव्हा सुनीता गरोदर राहिली होती तेव्हा मोहनने आपल्या शेताकडे लक्ष द्यायला सुरू केलं होतं. त्याआधी त्याने जराही शेताकडे लक्ष दिलं नव्हतं. इकडे आई जेव्हा सुनीतावर कामाचा लोड देत असायची तेव्हा सुनीता अर्धवट कामं सोडून पोटात दुखल्याचं नाटक करून आपल्या रूममध्ये जाऊन झोपत असायची. तिला कामाची जराही सवय नव्हती. तिला काम करायचं मनच करत नव्हतं. मग राहिलेलं काम आई बडबड करत उरकून घेत होती. आई म्हणायची, आम्ही पण 4-4 मुलं जन्माला घातली आहेत. आम्हाला माहितीच नाही पोटदुखी काय असते ते. सगळेजण कामचुकार आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर सुनीतावर काहीच फरक पडत नव्हता आणि सुनीता जेवण तयार झाल्यानंतरच आपल्या रूममधून बाहेर येत असायची आणि आपलं जेवण झाल्यानंतर परत लगेच आपल्या रूममध्ये जाऊन झोपत असायची. शेजारच्या सगळ्या बायका आईला समजावत असायच्या, सुनीता पहिल्यांदाच गरोदर आहे. तुलाच थोडं तिची काळजी घ्यावी लागेल. तुला थोडी हिंमत करून सगळं काही करावं लागेल. काही कमी जास्त झालं तर यामध्ये सगळ्यांचंच नुकसान आहे आणि सगळा दोष तुझ्यावरच येईल. जेव्हा सुनीताला मुलगी झाली तेव्हा सुनीताचा कामचोरपणा अजूनच वाढला होता. आता तर सुनीता फक्त कामचोरपणा करत नव्हती तर ती आपलं तोंडही चालवत होती. नको नको ते आईला बोलत होती. सुनीता म्हणायची, तुमच्या आईने मला 2 वेळेस जेवण बनवून दिलं तर काय माझ्यावर उपकार केले आहेत का? त्या नेहमी माझ्यावर उपकार केल्यासारखं वागत असतात. मला माझी चूल वेगळी करून हवी आहे. अरे सुनीता, असं बोलू नको. सगळेजण शेजार पाजारचे आपल्या नातेवाईकांमधले काय बोलतील? मी माझ्या आईला समजावून सांगेल. मोहन तिला समजावत हे सगळं म्हणायचा. मग सुनीता म्हणायची, असं आहे तर तुमच्या आईला सांगा की मला काहीही बोलायचं नाही. जर त्या मला काही म्हणाल्या आणि माझं तोंड उघडलं तर त्या सहन करू शकणार नाहीत. अशी सुनीताने मोहनला धमकीच दिली होती. आई, तू पण काय सुनीताच्या प्रत्येक वेळेस मागे पडलेली असतेस. दिवसभर फक्त सुनीतालाच टोकत असतेस. तिने जन्म दिलेल्या छोट्या मुलीला तर बघ. तिच्याकडे बघून तुला असं वाटत नाही का की सुनीताने काम करावं की या मुलीला सांभाळावं? असं म्हणत मोहन आपल्या आईकडे भांडण्यासाठी गेला होता. तू तुझ्या बायकोचं गुणगान माझ्याजवळ नाही केलंस तरी बरं होईल. आता तर मुलगी 6 महिन्याची झाली आहे आणि ती त्या लहान मुलीचं कारण लावून दिवसभर बेडवर पडून राहिलेली असते. जराही कामाला हात लावत नाही. आम्ही मुलांना जन्म दिला नाही का? आम्ही मुलांना सांभाळलं नाही का? जेव्हा मुलगी झोपलेली असते तेव्हा पण ती झोपलेली असते. तू उठत जा आणि तुझं काम करत जा. हेच तर तिला समजावून सांगितलं आहे मी. आई, तू जरा शांत हो. ती बिचारी काय करणार आहे? बाळ तर रात्रभर तिला झोपू देत नाही. एक तुझीच बायको आहे जिने बाळाला जन्म दिला आहे. या दुनियेमध्ये ती एकटीच आहे. एवढं ऐकल्यानंतर सुनीता बेडवरून उतरली आणि बाहेर आली आणि कमरेवर हात ठेवून ओरडली, बाळ झोपलं होतं त्यामुळे माझाही थोडा डोळा लागला होता, तर या म्हातारीला सहन झालं नाही. दिवसभर तर तू अशीच झोपून असतेस, जसं काही तू महाराणी आहेस. आई सुनीताला म्हणाली, तर काय मग तू महाराणी आहेस? अरे देवा, माझं तर नशीबच खराब आहे. माहीत नाही एवढ्या मोठ्या गरिबीमध्ये मला कसं लग्न लावून दिलं माझ्या आईवडिलांनी. असं बोलून सुनीताने जोरजोराने रडायला सुरुवात केली. आई तर सुनीताच्या रोज रोजच्या नाटकाला बघून खूप दुःखी होती आणि ती तर का शांत बसेल. ती म्हणाली, स्वतःचे वडील काही शेठ आहेत का? जसं की पुण्यामध्ये दुनियाभरचं सगळं सामान भरून घेऊन आले आहेस. आईने पण सुनीताला खूप सुनावलं. काही मिनिटातच घरामध्ये युद्धभूमी तयार झाली होती. मोहन बेडवर आपलं डोकं पकडून बसला होता. बघितलं का तुझ्या आईला? मुलगी जन्माला आली आहे म्हणून अशी वागणूक मला मिळत आहे. यामध्ये मुलगा मुलगीची गोष्ट कुठून आली? मोहन सुनीताला म्हणाला, एवढं पण मला समजत नाही का? नातू जन्माला घातला असता तर तुझ्या आईने तुपातले लाडू सगळ्या गावाला वाटले असते. नात जन्माला आली त्यामुळेच तर मला रोज रोज 4 गोष्टी सुनावत असतात
आता तर हुंड्यामध्ये काय आणलं आहे आणि काय नाही यावरून पण तुमच्या आई मला बोलायला लागल्या आहेत. मला माझ्या घरी जायचं आहे. जेव्हापासून माझी मुलगी जन्माला आली आहे तेव्हापासून मला जराही आराम करायला मिळाला नाही. हे सगळं सुनीताचं बोलणं ऐकल्यानंतर आईचा राग अजूनच वाढला. तिच्या नसातून आग भडकायला लागली. हा जा, आनंदाने जा. तू गेलीस तर आम्ही इकडे आनंदाने 2 घास खाऊ. सुनीताने लगेच मोहनच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि आपल्या माहेरी फोन लावला. भैया, आता लगेच इकडे ये. मला आता सहन होत नाही. मला इथे एक क्षणही थांबायचं नाही. सुनीताचा माहेर जवळच्याच गावामध्ये असल्यामुळे सुनीताचा भाऊ भाड्याची गाडी करून एका तासाभरात सुनीताच्या घरी पोहोचला. तो 2-4 माणसांना पण घेऊन आला होता. आपल्या भावाला आणि त्यांनी आणलेल्या 2-4 मित्रांना बघून सुनीता जोरजोराने रडू लागली. मग सुनीताचा भाऊ म्हणाला, काय झालं आहे सांग, आता मी या सगळ्यांना ठीक करतो. असं सुनीताचा भाऊ सुनील आपल्या मिशा सरळ करत सुनीताला म्हणाला. मग सुनीता म्हणाली, सगळ्या भांडणाचं कारण ही म्हातारी आहे, जी मला हुंड्यासाठी पण आता बोलत आहे. सुनीताचं हे बोलणं ऐकून आईला खूप राग आला. तू तुझ्या घरून काही चांगलं शिकून आले आहेस का? फक्त खोटं बोलायला शिकले आहेस आणि भांडायला शिकून आली आहेस. बघितलं भैया, तुझ्या समोरच माझ्या माहेरच्या लोकांना बोलत आहे ही म्हातारी. आपण सगळे आता एक क्षणही इथे थांबायचं नाही. चल भैया. असं म्हणून सुनीताने बेडवर झोपलेल्या आपल्या मुलीला तिथेच सोडलं आणि तिचं सामान घेऊन आपल्या भावाच्या साईडला येऊन उभी राहिली. मग सुनीताचा भाऊ सुनीताला म्हणाला, तुझ्या मुलीला पण घेऊन चल. सुनीता म्हणाली, अरे नाही भैया, सांभाळतील हेच आपल्या नातीला. आता आम्ही परत जाणार आहे. जा जा, तुझी काहीच गरज नाही इकडे. आईचा पण पारा खूप चढला होता. मोहन काही वेळासाठी शेतामध्ये पाणी द्यायला गेला होता. जेव्हा तो घरी परत आला तेव्हा हे सगळं बघून तो खूप हैराण झाला. सुनीता दूध पीत असलेल्या बाळाला सोडून आपल्या भावाबरोबर गाडीमध्ये बसली होती. सुनीता, असं दगडाच्या काळजाचं होऊ नकोस. हे बाळ तुझ्या विना कसं राहील? मोहन खूप रडू लागला होता. तिला हात जोडून विनवणी करत होता. मग सुनीता म्हणाली, मग आजपासूनच आपली चूल वेगळी कर, नाहीतर मी माझ्या माहेरी जाणार आहे. सुनीताने साफ साफ मोहनला धमकी दिली. बरं ठीक आहे, आजपासूनच आपली चूल वेगळी बनेल. मोहनने समजूतदारपणाने हा सगळा निर्णय घेतला होता. आई दरवाजाजवळच येऊन उभी राहिली होती आणि मोहनला म्हणाली, तिला जायचं आहे तर मोहन तिला जाऊ दे. मुलीला मी सांभाळेन. मुलींची काहीच कमी नाही रे. तुझं दुसरं लग्न करून देईन. हे ऐकल्यानंतर सुनीताच्या भावाचा पारा खूप चढला. त्याने ताबडतोब सुनीताला गाडीमधून उतरवलं आणि दरवाजाला हात लावून थांबलेल्या आईला धक्का मारून दरवाजापासून बाजूला केलं. आई या हमल्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे सुनीलने दिलेल्या धक्क्यामुळे ती खाली कोसळली. स्वतःला वाचवण्यासाठी तिने आपले हात वर केले, पण ती जेव्हा खाली कोसळत होती तेव्हा तिच्या बाजूला बेड होता. त्या बेडला तिचा हात लागला आणि तिच्या हाताचं हाड तुटलं. तिला खूप वेदना होत होत्या, पण सुनीताला आणि सुनीताच्या भावांना त्याचा काहीच फरक पडला नाही. ते सुनीताचं सामान परत रूममध्ये ठेवून जाता जाता आईला धमकी देऊन गेले की जर माझ्या बहिणीला त्रास दिला तर मी तुमचं काय हाल करेल ते तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहू शकणार नाही. त्या दिवसानंतर सुनीताची चूल वेगळी झाली. सुनीताच्या मोठ्या नंदेने येऊन आपल्या आईच्या हाताला प्लास्टर केलं. प्लास्टर निघेपर्यंत ती तिथून हललीच नाही. सुनीताचं आता बाकीच्या लोकांसोबत असलेलं नातं थोडक्यात संपल्यात जमा होतं. ती मोहनवर आपला हक्क गाजवत होती आणि पूर्ण गावात पंचायत करत होती. काही वेळ गेल्यानंतर सुनीताने मोहनला शहरामध्ये जाऊन राहण्याचा हट्ट धरला. तिकडे गेल्यानंतर मला काम कसं भेटणार? मोहन म्हणाला. मोहन, तुम्ही त्याची काळजी करू नका. माझ्या मावशीची मुलगी रमा शहरामध्ये राहते. तिच्यासोबत राहून मी लोकांच्या घरची धुनी भांडी आणि झाडू पोछा करण्याचं काम चालू करेल. तिचा नवरा हे सगळं काम मिळवून देत असतो आणि तुलाही त्यांच्यासोबत कामाला घेईल. मग मोहन म्हणाला, इकडे आपलं काम आहे. मग सुनीता म्हणाली, इथे राहिलो खरं आहे, पण आपलं 2 पैशांचं सेव्हिंग सुद्धा झालेलं नाही. रमाने तर शहरामध्ये आपलं स्वतःचं घर पण घेतलं आहे. मोहनला चांगलंच माहीत होतं की सुनीताचं यावेळेस ऐकलं नाही तर ती घरामध्ये रोज भांडण करेल आणि या रोजच्या भांडणामुळे आपण जे 2 घास खातो ते सुद्धा मिळणार नाहीत. मग तो शहरात जाण्यासाठी तयार झाला. जेव्हा सुनीता आणि मोहन शहरामध्ये गेले तेव्हा सुनीताचे डोळे चमकले. रमाने सुनीताला जवळच्याच एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचं काम मिळवून दिलं. मेहंदी लावायला तर तिला येतच होतं. त्यामुळे लवकरच सुनीताला मेहंदी लावण्याची भरपूर कामं मिळू लागली आणि या मेहंदीच्या कामामुळे सुनीताचा पैसाही खूप येऊ लागला. जेव्हा सुनीताने बँकमध्ये आपलं पहिलं खातं खोललं तेव्हा ती घरी येऊन मोहनला आपलं पासबुक दाखवत म्हणाली, तू जर गावामध्ये राहिला असतास तर हे बँकेमध्ये तुझ्याकडून खातं खोललं गेलं असतं का? हे बघ, लवकरच आपलं घर पण होईल. मोहन काहीच बोलला नाही.
तो तर हा विचार करून शहरामध्ये आला होता की पैसे वगैरे कमी पडल्यावर स्वतः सुनीता गावाकडे माघारी जाण्यासाठी तयार होईल. पण झालं मात्र उलटच. सुनीता याच वातावरणात खूप रमून गेली होती. आता सुनीताला सत्येंद्रच्या घरी जेवण बनवायचं काम मिळालं होतं, कारण सत्येंद्रच्या बायकोला कॅन्सर झाला होता आणि तो लास्टच्या टप्प्यात होता. त्यामुळे ती कॅन्सरला झुंज देत बेडवर झोपून असायची. सत्येंद्रला सुनीता खूप आवडू लागली होती. सत्येंद्रने आपल्या बायकोच्या सगळ्या साड्या एक एक करून सुनीताला द्यायला चालू केलं होतं आणि इकडे सुनीताची नजर सत्येंद्रच्या प्रॉपर्टीवर होती. सुनीता आणि सत्येंद्र एकमेकांचे जीव बनत गेले, एकमेकांमध्ये गुंतत गेले, एकमेकांचा आधार बनत गेले. नंतर सत्येंद्रच्या बायकोची काळजी घेण्याच्या बहाण्याने सुनीताने रात्रीचं सत्येंद्रच्या घरी राहायला चालू केलं. मोहन सुनीताला विरोध करत होता त्याच्या घरी रात्रीचं जाण्यासाठी, पण सुनीता मोहनवर रागवायची आणि तोच तिचा जुना डाव खेळत होती. त्यामुळे मोहनला शांत बसण्यातच भलाई होती. तर हळूहळू सत्येंद्रच्या संगतीमुळे सुनीताचे आता नवीन नवीन लोकांसोबत संबंध बनत गेले होते. एक दिवस मोहनने सत्येंद्रच्या घरी घुसून या सगळ्या कामांना विरोध केला. तर सत्येंद्रने मोहनला त्याच्या नोकरांकडून खूप मार दिला आणि त्याच्या घरातून हाकलवून लावलं. मोहनची मुलगी आता 14 वर्षांची झाली होती. तिचं नाव रुचिता होतं. मोहन रुचिताच्या अभ्यासावर खूप लक्ष देत होता. इकडे सुनीता कधी कधीच तिच्या घरामध्ये येत होती. ती जास्त करून बाहेरच असायची. सुनीता, हे बघ, मी तुझ्यासाठी नवीन मोबाईल घेऊन आली आहे, सुनीता आपल्या मुलीला म्हणाली. अरे वा, हे तर खूपच चांगलं झालं. आई, आता माझ्या मैत्रिणी माझा मोबाईल बघून माझ्यावर जळतील. रुचिता, आता तुला सरकारी शाळेमध्ये जाण्याची काहीच गरज नाही, कारण सत्येंद्रजींनी सांगितलं आहे की तुझ्या मुलीला पण इकडे घेऊन ये. तिचं नाव आपण प्रायव्हेट स्कूलमध्ये घालू. खरंच? पण आई, बाबा तुझ्यासोबत मला जाऊ देणार नाहीत. मग सुनीता रुचिताला म्हणाली, तू तुझ्या बाबांसोबत राहशील तर तुला या घाणेरड्या रूममध्ये असंच चुलीसमोर सगळी कामं करावी लागतील. सत्येंद्रजींची बायको मागच्या महिन्यातच देवाघरी गेल्यामुळे पूर्ण घर रिकामं असतं. तुला एक स्वतंत्र रूम देतील ते. खरंच? पण आई, बाबा जेव्हा कामावरून परत येतील तेव्हा मी त्यांना विचारून तुला सांगेन. काही त्यांना विचारायची गरज नाही. तू तुझं सामान पॅक कर आणि माझ्यासोबत चल आणि घराला कुलूप लाव आणि घराची चावी आपल्या शेजाऱ्यांकडे ठेव. तुला आज मी स्कूटीवरून घेऊन जाणार आहे, कारण मला आता स्कूटी चांगल्या प्रकारे चालवायला येते. आणि तुला माहित आहे का, ही स्कूटी पण सत्येंद्रजींचीच आहे. त्यांनीच मला सांगितलं आहे की आधी तू जुनी स्कूटी चालायला शिक, नंतर मी तुला नवीन स्कूटी घेऊन देईन. आपल्या आईचं हे सगळं बोलणं ऐकून जेव्हा रुचिता सत्येंद्रजींच्या घरी पोहोचली तेव्हा तिथे गेल्यानंतर त्या घरामध्ये केलेली सजावट आणि बगीचा बघून तिला खूप आनंद झाला. सत्येंद्रजींनी पण तिचं खूप प्रेमाने आणि आनंदाने स्वागत केलं आणि रुचिताला एक खूप चांगली रूम दिली. आता तर रुचिताला तिच्या आनंदाचा ठिकाणच राहिला नव्हता. तिकडे जेव्हा मोहन आपल्या घरी पोहोचला तेव्हा शेजाऱ्यांनी त्याला सांगितलं की तुझी बायको येऊन तुझ्या मुलीला आपल्यासोबत घेऊन गेली आहे. हे ऐकल्यानंतर मोहनला आता खूप राग आला होता. तो लगेच सत्येंद्रच्या घरी पोहोचला. तिकडे गेल्यानंतर सुनीताने आपल्या मुलीला मोहनच्या समोर उभं केलं आणि मोहनला म्हणाली, मोहन, तुझ्या मुलीलाच विचार, तिला तुझ्यासोबत राहायचं आहे की नाही. मग रुचिता लगेच म्हणाली, नाही, मला आता इकडेच राहायचं आहे. मी बाबांसोबत नाही जाणार, कारण मला मोठ्या स्कूलमध्ये माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. रुचिताचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मोहनला काय बोलावं काही समजलंच नाही. तो खाली मान घालून मोकळ्या हाताने आपल्या घरी परत आला. मग रमाने सुनीताला विचारलं, तू गावावरून येऊन तुझ्यामध्ये खूप सुधारणा केली आहेस, तुझ्यामध्ये खूप प्रगती झाली आहे, या मागचं कारण काय आहे. मग सुनीता म्हणाली, मी माझ्या मनाची राणी आहे आणि जर मला काहीच घ्यायचं असेल तर मी त्याच्यासाठी सारे उपाय करू शकते आणि समाजाने जे नियम बनवले आहेत ते सगळे मी तोडून टाकले आहेत. सुनीताने जे काही रमाला सांगितलं ते सगळं तिच्या डोक्यावरून गेलं. पण सुनीताला आपल्या या यशावर खूप नाज होता. नवीन इंग्लिश स्कूलमध्ये रुचिता अभ्यासामध्ये खूप मागे पडली होती, कारण रुचिताचं सगळं लक्ष आपल्या आईच्या पावलांवर पाऊल टाकण्यासारखं होतं. तिचं मन आता या फॅशनच्या दुनियेत आणि मेकअपच्या दुनियेत रमलं होतं. लवकरच रुचिताने मोबाईलमधून फोटोशूट करायला चालू केलं आणि रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट करायला चालू केलं. रुचिताच्या या कलेला दाद देत सुनीता तिला खूप प्रोत्साहन देत होती. रुचिताचे बॉयफ्रेंड्स वाढतच चालले होते. गोलू मॅकॅनिक, जो सत्येंद्रच्या घरी पंखा, कूलर, मिक्सर या वस्तू दुरुस्त करण्यासाठी येत होता, त्याने जेव्हा रुचिताला रील बनवताना पाहिलं तेव्हा तो रुचिताला म्हणाला, तुझ्यासारख्या मुलींची जागा तर मुंबईमध्ये आहे, इथे तुझ्या या कलेची कदर होणार नाही. मग रुचिता त्याला म्हणाली, मला सगळं माहीत आहे, पण मी मुंबईपर्यंत जाणार कशी. माझे काही मित्र आहेत,
जे कामासाठी मुंबईला गेले आहेत। जर तुला जायचं असेल तर आपण दोघेही तिकडे जाऊ शकतो। मग रुचिता गोलूला म्हणाली, आई या गोष्टीसाठी तयार झाली नाही तर? मग गोलू म्हणाला, काहीही हरकत नाही, तुझ्या आईला तू आताच काही सांगू नको। जसं त्या तुला मोबाईल फोनवर बघून खुश होतात तसं जेव्हा तुला मोठ्या पडद्यावर बघतील तेव्हा विचार कर किती आनंद होईल। खरंच मी तर हा विचारच केला नव्हता। रुचिताला आता खूप आनंद झाला होता। मग रुचिता एक दिवस शाळेतून घरी परत येण्याऐवजी गोलूसोबत पळून गेली। इकडे आपली मुलगी गेल्यानंतर ही सुनीता लोकांना खोटं सांगत राहिली की मी रुचिताला गावाकडे पाठवलं आहे, पण ही गोष्ट जास्त वेळ लपून राहिली नाही। काही लोकांनी सुनीताला विचारलं की तुझी मुलगी कुठे आहे? मग सुनीताने परत एकदा तिचा जुना डाव रचला आणि ती जोराने ओरडून म्हणायची, तुम्ही तुमच्या कामाशी मतलब ठेवा, माझी मुलगी माझ्यासोबत राहील नाही तर फिरायला जाईल, तुम्हाला त्याचं काय? तिकडे मोहन खूप काळजीत घर आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारत राहिला। त्याच्या कानामध्ये त्याच्या आईचे शब्द गुंजत होते, हेच होणार होतं बाळा। तिची सगळी लक्षणं आधीच दिसत होती, पण मोहनला हेच समजत नव्हतं की त्याच्या कोणत्या चुकीची शिक्षा त्याला आज मिळत होती आणि कोणत्या चुकीच्या निर्णयामुळे त्याच्यासमोर हे सगळं घडत होतं।